नेक्स्ट पहा, तुम्हाला करायचे मार्क डायरेक्शन्स ऑफ नॉर्मल रिएक्शन और टेन्शन. प्रॉब्लेममध्ये एक तर नॉर्मल रिएक्शन आहे किंवा टेन्शन फोर्स आहे. तुम्हाला त्याच्या डायरेक्शन मार्क करायचे आहे. पहा, हा एक वेज शेप सब बॉक्स आहे, खाली एका सरफेसवर ठेवला आहे तो. ओके, याच्यावर एक ब्लॉक ठेवला आहे, हा वेज आहे, आणि या ब्लॉकला इथे पण बॉल अटॅच आहे. ओके, सांगा याच्यामध्ये कुठे कुठे फोर्सेस ॲक्ट होत आहेत नॉर्मल. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जिथे जिथे सरफेस कॉन्टॅक्ट आहे तिथे तिथे नॉर्मल रिॲक्शन आहे. ओके, सरफेस कॉन्टॅक्ट दोन ऑब्जेक्टमध्ये, वेज आणि हा खालचा ब्लॉक, सरफेस कॉन्टॅक्ट एक, वेज आणि हा ब्लॉक याचा सरफेस कॉन्टॅक्ट दुसरा, आणि हा ब्लॉक आणि ही बॉल सरफेस कॉन्टॅक्ट तिसरा. तीन कॉन्टॅक्ट्स इथे आहेत. पहिला वेज आणि हा खालचा सरफेस यांच्यामध्ये नॉर्मल रिॲक्शन एक्झिस्ट होईल. सरफेस काय करेल, याच्यावर नॉर्मल फोर्स एक्झर्ट करेल वरच्या डायरेक्शनमध्ये, आणि हा वेज काय करेल, नॉर्मल फोर्स एक्झर्ट करेल खालच्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, हा झाला पहिला नॉर्मल फोर्स. व्हॅल्यूज कशा असतील त्याच्या, वेगवेगळ्या असतील ना. वेगवेगळ्या म्हणजे या पर्टिक्युलर केसेससाठी N1 N2, पण ते कॅन्सल नाही करणार एकमेकांना. का, कारण ते वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर एक्झर्ट होत आहे. ठीक आहे. सेकंड, वेज, आता यांचा जो नॉर्मल रिॲक्शन आहे N1 आहे. वेज आणि ब्लॉकमध्ये जो नॉर्मल असेल तो पुन्हा N1च असेल का, नाही, त्याची व्हॅल्यू आपण दुसरी घेऊया. परपेंडिक्युलर डायरेक्शन पहा, ब्लॉकला परपेंडिक्युलर डायरेक्शन, सरफेसला ही अशी, म्हणजे हा झाला नॉर्मल फोर्स N2. ॲट द सेम प्लेस, याच प्लेसला ब्लॉकने, म्हणजे हे काय आहे, वेजने ब्लॉकवर एक्झर्ट केलेला, आता ब्लॉकने वेजवर एक्झर्ट केलेला नॉर्मल फोर्स, दॅट विल बी इन दिस डायरेक्शन N2. ठीक आहे. सेम मॅनरमध्ये इथे पण दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ब्लॉक काय करेल, सरफेसवर नॉर्मल फोर्स एक्झर्ट करेल N3. ॲट द सेम टाइम दिस विल एक्झर्ट फोर्स ऑन block N3. Okay, this is all condition related to direction of normal reaction acting on all the objects. Okay, now we will see the next case. सिच्युएशन पहा काय आहे. हा एक सपोर्ट आहे, या सपोर्टला इथे एक ब्लॉक आहे M1 जो स्ट्रिंगने अटॅच आहे पहिल्या सपोर्टला. इथे मध्ये अजून एक स्ट्रिंग आहे, इथे दुसरा ब्लॉक आहे, ब्लॉक M2. ओके, आणि हा स्ट्रिंगने अटॅच्ड आहे सेकंड सपोर्टला. बोला, डायरेक्शन मार्क कुठला आहे, याच्यामध्ये नॉर्मल आहे की टेन्शन आहे. स्ट्रिंग आहे म्हणजे टेन्शन आहे. ठीक आहे. आता टेन्शन कुठे कुठे आहे, जिथे जिथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत तिथे तिथे टेन्शन आहे. पहिला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, दुसरा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तिसरा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, चौथा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, पाचवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सहावा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. पहिली डायरेक्शन अवे फ्रॉम द पॉईंट, टेन्शनची डायरेक्शन आठवते ना कशी आहे, अवे फ्रॉम पॉईंट. म्हणजे टेन्शनची डायरेक्शन अवे फ्रॉम पॉईंट, 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 टेन्शनची डायरेक्शन अवे फ्रॉम पॉईंट. ओके. आता व्हॅल्यू, जर एकच स्ट्रिंग असेल तर टेन्शन सेम असतं, स्ट्रिंग चेंज टेन्शन चेंज. ओके. ह्या पहिला स्ट्रिंग, इथे टेन्शन जर मी T1 घेतलं, दोन्ही ठिकाणी व्हॅल्यूज T1 T1. इथे T1 आहे म्हणून इथे पण T1च असेल का, नाही, स्ट्रिंग चेंज टेन्शन चेंज T2 T2, स्ट्रिंग चेंज टेन्शन चेंज T3 T3. ठीक आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ टेन्शन फोर्स इन दिस
पर्टिक्युलर कंडिशन.